हाय फ्रेंड्स, सो वेलकम टू माय थर्ड यूट्यूब व्लॉग. तर मी आज तुम्हाला माझं डेली संडेचं रुटीन दाखवणार आहे. बट आज मी उठली आहे 1 वाजता संडेला. नेहमी मी उठते 10-11 या फिर कधी कधी 9लाही उठते. सो चला मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवते की मी संडेला काय करते. तर मी रूम क्लीन सॅटर्डेला केलेली आहे. सॅटर्डे नाईटलाच मी करते बिकॉज मग संडे मला पूर्ण एन्जॉय करता येतो आणि माझ्या स्वतःसाठी तो मला वेळ देता येतो. सो मी रूम क्लीन रात्रीच केली आहे. तुम्हाला माझी रूम बघायची आहे, माझं घर पूर्ण कसं आहे काय आहे, तर मी तुम्हाला त्याचाही एक व्लॉग बनवेल आणि मी माझं पूर्ण तुम्हाला होम टूर करून दाखवेल. ओके, लेट्स सी की मग माझा संडे कसा असतो काय. सो मी आता फ्रेश होते. चलो. हॉलमध्ये ठेवलं आहे, याला जेड प्लांट बोलतात आणि हे रबर प्लांट आहे. हे 2 प्लांट मी आत घरामध्ये ठेवते. पण एक प्लांट आहे. याला मी बाहेर नाही ठेवू शकत आणि बाहेर नेऊन याला सनलाईट नाही देऊ शकत कारण याचा पॉट खूप मोठा आहे. बट ते बाकी जे 2-3 आहेत प्लांट्स त्याचा पॉट छोटा आहे आणि ते पण छोटे आहेत. सो मी त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकते आणि त्यांना मी सनलाईटला ठेवू शकते. ते इंडोअर प्लांट आहेत, तर ते जरी आपण त्यांना बाहेर नाही ठेवलं तरी ते आतमध्ये सनलाईट नसला तरी ते वाढतात, चांगले राहतात. बट वीकमधून एकदा मी त्यांना बाहेर ठेवतेच कारण सनलाईट थोडासा पडल्यानंतर ते अजून चांगले ग्रो करतात. सो याला मग सनलाईटसाठी मी इकडून जी आमची गॅलरी आहे ती ओपन करते. सो याच्यावरती सनलाईट पडून जातो. रोज घरी नसल्यामुळे हे गॅलरी ओपन ठेवून जाऊ नाही शकत, तर संडेला मी घरीच असते. सो हे ओपन करून ठेवते आणि याच्यावरती मग सनलाईट पडतो. माझं पार्सल आलेलं आहे. भूक लागली आहे, पोट पूजा करणार आहे मी आता. तर तुम्ही काहीच म्हणणार की मी बाहेरचं खाते. तर आमच्या घरातला गॅस संपलेला आहे. सो मला बाहेरूनच ऑर्डर करून खाण्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे. सो मी बाहेरूनच मागवलं आहे आणि खात आहे. बट मी फास्ट फूडसोबत हेल्दी पण फूड खाते. सो मी तुम्हाला दाखवते की मी हेल्दी काय खाते. जास्त भूक लागली आहे. आता दुपारचे 2 वाजले असतील, 2-2:30 झाले असतील. वॉटरमेलन अँड दिस इज फास्ट फूड. जाने कहाँ विराज माझी पोटपूजा पण करून झालेली. सो मी आता विचार करत आहे की मी शूट करेन. सो आता 2:45 झाले असतील आणि मला नेहमी जेव्हा पण मी संडेला जेव्हा पण व्हिडिओ वगैरे काढायला घेते तेव्हा मला असेच 3-4 वाजतात आणि मग मी करते. तर तुम्ही म्हणाल की बाहेरूनच मागवते, तर मग एवढं काय. पण मी हर संडेला बाहेरून न मागवता घरीच बनवते. सो मी जरी 11ला जरी उठले तरी मी 11ला उठल्यानंतर फ्रेश होणं, त्याच्यानंतर देवपूजा करणं, मग बनवून खाणं, याच्यामध्ये खूप टाईम जातो. आणि आता मी या संडेला तर पूर्ण 1 वाजताच उठले. जरी मी बाहेरून जरी मागवलं असेल तरी मी लेट उठल्यामुळे सगळं लेटच झालं.
तेच मी 11ला उठले असते आणि सगळं आवरून वगैरे बनवायला व्हिडिओज घेतले असते तर मे बी 1पर्यंत माझं ऑलमोस्ट सगळं फिनिश होऊन मी शूटही करत असते. सो हे बट हे जेव्हा मला हे सगळं असं बघायला भेटलं याचा ब्लाऊज त्यामध्ये एवढं मी डिसअपॉइंट झाले की मी परत ते ब्लाऊज शिवायला कधी जाईलच नाही. एवढा घाणेरडा एक्सपिरियन्स मला भेटला त्यांच्याकडून. ते आपण जी नॉर्मल साडी वेअर करतो तशी न करता एकदम साऊथ इंडियन हाफ साडी असते तशी वेअर करायला मी ट्राय करते आहे. झालं तर मी सेम तशीच वेअर करेल. सो आपण बघूत की मला जमते की नाही ती साडी वेअर करायला तशी. फायनली मी हा लुक केला आहे आणि म्हणजे मी एकदम नॉर्मल न साडी नेसते, एकदम साऊथ इंडियन टाईप साडी नेसली आहे म्हणजे. सो माझं शूट आता डन झालेलं आहे. आता मी चेंज करते. खूपच सुंदर दिसत आहे म्हणजे आणि मी साडी ही जी वेअर केली ती म्हणजे ऑलमोस्ट छान आहे. चला चेंज करते. डन डना डन डन. साडी मी हे केली, साडी वेअर केलेली काढली. आता एक जरी सगळ्या काढल्या. आता मी देवासमोर दिवाबत्ती करते. आता इव्हिनिंगचा टाईम आहे. मला स्वामी समर्थांचा नित्यपाठ पण वाचायचं आहे. सो चलो. सो आता मी डिनरसाठी बाहेर चालली आहे आणि मी थोडंसं लुक क्रिएट केलं. सो ही कुर्ती आहे, बॅकलेस कुर्ती आणि याला मी असं काहीतरी टर्न आउट केलं गजरा लावून. पण आय डोंट थिंक सो की मी अशी जाईल बाहेर. नो. पण मला गजरा पण बेस्ट नाही घालू द्यायचा. सो मी काय करू गाईज. सो मी काय माझी जे हेअरस्टाईल केली होती ना ती मी पूर्ण चेंज केली. मी केस सोडून दिले. सो हा आहे माझं फायनल लुक. चलो डिनर करने जाते हैं. लेट्स गो गाईज. घरातला गॅस संपल्यामुळे मला बाहेर जेवण करायला जावं वाटत आहे. काय जावं वाटत नाही आहे म्हणजे मला जावं लागत आहे. ओके सो लेट्स गो. बाय. लेट्स सी यू. फायनली आय एम इन हॉटेल मिनका. फायनली मी घरी आली आहे आणि आता मी झोपणार आहे. सो आता मी फ्रेश होते आणि मी झोपते. उद्या ऑफिस आहे हा विचार करूनच यार नको नको वाटते. नको नको. फायनली मी फ्रेश वगैरे झाली आहे. आता थोडा वेळ मी नागिन बघेल आणि मग ओह माय गॉड नागिन. वहाँ जाना खुद के सर पे आफत बुलाना जैसा है. तुम्हें देख के लगता नहीं है कि तुम किसी से डर सकती हो. भूतों से सबको डर लगता है. तुम्हें भी लगेगा, बस तुम्हें पता नहीं उनके बारे में. Good night, friends. Good night. Bye bye.